एका बाईनं स्वतःच्या नवऱ्याला त्या प्रियकरासाठी 15 तुकडं करून त्या ड्रम मध्ये घातलं, सिमेंटमध्ये घालून. ही घटना तुम्हाला माहितीच आहे. ती पोरगीनं त्यांच्या उघडकीस आणली. ही घटना व्हायरल झालीच, पण आता कहर म्हणजे त्या घटनेचा आधार घेऊन काही कॉमेडी रील्स बनवणार आहे, त्याच्यावरती रील्स बनवायला लागलेत. का तर स्वतःचे फॉलोअर्स आणि व्ह्यू वाढवण्यासाठी. एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालंय, त्या पोरगीचे आई बाप गेल्यात, जो माणूस व्यक्ती मेलाय त्याच्या कुटुंबावरती काय परिस्थिती असेल हे सगळं बाजूला ठेवून स्वतःचं फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्याचं हास्य करताय तुम्ही, आणि त्या गोष्टीला पुन्हा उभारी द्यायला लागलाय. हा व्हिडिओ आहे ना जास्तीत जास्त शेअर करा, कारण हे जे कॉमेडी रील्स बनवा लागलेत ना त्या गोष्टीचा आधार घेऊन, त्याला आळा बसावा. अरे ज्या गोष्टीला उचलून धरायचं त्या गोष्टीला धरा की. उद्या तुमच्यावरती कोण असं हसायला लागलं तर कसं वाटेल बरं? कुठल्या गोष्टीचं हास्य करावं आणि कुठल्या गोष्टीला पुढे ढकलावं हे सुद्धा या लोकांना कळत नाहीये. का तर त्या व्ह्यूज आणि फॉलोअर्ससाठी. व्ह्यूज आणि फॉलोअर्स वाढवायचे ना तर चांगल्या गोष्टी करून वाढवा ना. एखाद्याचा आयुष्याचा भावनेचा आधार घेऊन कशाला वाढवताय? हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे ही रील्स बनवणार आहेत की नाही, कॉमेडी रील्स बनवा लागलेत त्या गोष्टीचा आधार घेऊन, त्यांना आळा बसेल. आता तरी थांबेल ते. पापा ने मम्मा तो मार दिया था, इससे वो नहीं आए और बड़े सुन तो धूड़े आई।